हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. मित्रांनो, कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावेत अशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर मित्रांनो, आता दिवाळी येते आहे. या दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, सुख समृद्धीची, आरोग्याची जावो अशी मी बापूंचरणी मनापासून प्रार्थना करते. तर मित्रांनो, दिवाळीची सुरुवात आपण वसुबारस या दिवसापासून करत असतो, बरोबर. या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असं आपण म्हणत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण वसुबारस हा सण का साजरा करतो, हा सण साजरा करण्यामागचं कारण काय आहे, या दिवशी काय खाल्लं जातं, किंवा गायींना कुठला नैवेद्य दाखवला जातो, कुठला नैवेद्य दाखवला जात नाही, आणि आपण कुठला मंत्र म्हणायचा आहे या दिवशी जो बापूंनी सांगितलेला आहे. तर या सर्व गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या मते तुम्हाला ते नक्कीच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात, बरोबर आहे. तर असं या गायीला खूप महत्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे, बरोबर आहे. गाय ही दुसरी आईच असते. का तर एखाद्या नवजात बालकाला जर काही कारणास्तव आईचं दूध नाही मिळालं तर त्या बालकाला गायीचं दूध पाजून जगवलं जातं. म्हणून गायीला अखंड मातृत्व असणारी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे गाय ही एक प्रकारचं अखंड मातृत्वच आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, दिवाळीची सुरुवात ही आपण वसुबारस पासून करत असतो. तर वसु म्हणजे द्रव्य, म्हणजेच धन, आणि त्यासाठी असणारी द्वादशी म्हणजेच बारस, म्हणजेच वसुबारस. ठीक आहे. आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून गायीचे तिच्या वासरासहित या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी पूजन केले जाते. आपण बऱ्याच वेळेला आपल्या घरात पूर्वापार पद्धत चालत आलेली असते म्हणून काही गोष्टी साजऱ्या करत असतो, काही गोष्टी उत्सव करत असतो, बरोबर आहे. पण त्यामागचं कारण आपल्याला माहिती असतं का? आपल्या मुलांना माहिती असतं का? तर हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे की आपण वसुबारस का साजरी करत असतो. ठीक आहे. तर गाय म्हणजेच एक प्रकारची कामधेनू, या कामधेनूबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी आपण वसुबारस हा सण साजरा करत असतो. तर त्यामागचं पण भरपूर कारण आहेत की का याच दिवशी का वसुबारस साजरी केली जाते, गायीचं काय महत्व आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी जो कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कोजागिरी पौर्णिमेला जे इंद्र, माता लक्ष्मी, चंद्र आणि कुबेर हे जे धर्तीवर वावरत असतात यांना गायीच्याच दुधापासून आटवलेल्या दुधाचाच नैवेद्य आपण का दाखवतो? तर गायीचं दूध हे अमृतासमान असतं, बरोबर आहे. तर अमृतासमान का असतं? तर कामधेनूची अंशात्मक उत्पत्ती म्हणजेच गाय असते, आणि त्यामुळे ही गाय एक प्रकारे कामधेनूच असते, आणि म्हणून या कामधेनूच्या दुधापासून आटवलेल्या दुधाचं नैवेद्य आपण या देवतांना दाखवत असतो. हे सुद्धा या एका गोष्टीचं अनन्यसाधारण महत्व आहे, आणि म्हणूनच आपण या कामधेनूबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा सण साजरा करत असतो. गायीचं दूधच काय, पण गायीपासून मिळणारं शेण म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, शेणी असतात, गवऱ्या असतात, बरोबर आहे. आमच्याकडे गवऱ्या म्हणतात. तर या गवऱ्या त्याच्याच प्रमाणे जे गायीचं गोमूत्र असतं ते सुद्धा आपण अनेक आपल्या शुभ कार्यांची सुरुवात करण्यासाठी वापरत असतो, बरोबर आहे. आपल्याकडे कुठलीही पूजा असू देत किंवा एखादं चांगलं कार्य असू देत, तर त्यावेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा गोमूत्र पूर्ण घरात आजूबाजूला शिंपडून तो परिसर आपला स्वच्छ करत असतो, आणि गायीच्या शेणापासून ज्या शेणी बनतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पवित्र होम हवनासाठी वापरल्या जातात. म्हणजे विचार करा की ज्या गायीचं मलमूत्र सुद्धा इतकं पवित्र असू शकतं की त्याच्यामध्ये अपवित्र गोष्टींना, म्हणजे गायीच्या मलमूत्रामध्ये सुद्धा अपवित्र गोष्टींना किंवा अशुद्ध गोष्टींना शुद्ध किंवा पवित्र करण्याचं सामर्थ्य असतं. तर ती गाय स्वतः किती पवित्र असेल, बरोबर आहे. आणि अशा या पवित्र गायीची उपासना, पूजा केल्याने आपल्याला तेवढेच चांगले लाभ, तेवढेच चांगले स्पंदन प्राप्त होत असतात, बरोबर आहे. तर अशा या गायीबद्दलच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण वसुबारस ही साजरी करत असतो. ठीक आहे. तर गायीच्या दुधापासून बनवलेलं ताक ते पण तितकंच उपयुक्त असतं. त्याच्यानंतर लोणी, त्याच्यानंतर
तूप, दही या सगळ्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच उपयुक्त असतात. म्हणूनच या गायीबद्दल, कामधेनूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण वसुबारस हा सण साजरा करत असतो. ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय ही म्हण खरंच खूप प्रचलित आहे. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण आपण साजरा करत असतो. यालाच गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. वसुबारस हा सण काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. तर ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांच्याकडे सकाळी गायींची छान आंघोळ वगैरे करतात, पूजा वगैरे करतात, त्यांना सजवलं जातं. त्यानंतर त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य दिला जातो. तर आणि काही ठिकाणी उपवास करतात. तर आमच्याकडे उपवास करतात आणि संध्याकाळी गाय वासराची पूजा करून त्यांना बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगांची भाजी, खिचडी आणि कढी असा नैवेद्य त्यांना दिला जातो. आपली भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती असल्याने या वसुबारसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण आसमंत उजळवून टाकणारा दिवाळीचा सण आपण या गोमातेच्या पूजनाने सुरू करत असतो. बरोबर आहे. या दिवसापासून अंगणात दिवे लावण्याला सुरुवात होते. सगळीकडे पणत्या लावल्या जातात, अंगणात रांगोळी काढली जाते. आपल्या मुलाबाळांना आरोग्य लाभावे आणि सुख प्राप्त व्हावे म्हणून आपण ही वसुबारसची पूजा करत असतो. तर ही पूजा पण कशी करायची आहे मी पण ते तुम्हाला पुढे सांगते. मित्रांनो, गायीला आपण गोमाता म्हणत असतो. बरोबर आहे. तर गायीला आपण गोमाता का म्हणत असतो तर याबद्दलची पण एक पौराणिक कथा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी श्री विष्णूंच्या आपतत्वात्मक ज्या काही लहरी असतात ना त्या कार्यरत होत असतात. बरोबर आहे. आणि त्या ब्रह्मांडाच्या दिशेने येऊ लागतात. या लहरी खूप पुण्यप्रद असतात आणि म्हणूनच त्यांच्यात मानवाचं कल्याण करण्याची क्षमता असते. आता या ज्या काही लहरी आहेत ना या लहरींचं वहन ब्रह्मांडापर्यंत कोण करतं तर विष्णू लोकातील वासवदत्ता नावाची कामधेनू म्हणजेच गाय या लहरींचं वहन ब्रह्मांडापर्यंत करत असते. म्हणून आपण या वसुबारसच्या दिवशी वासवदत्तेचे म्हणजे गायीचं स्मरण करायला हवं, गायीची पूजा करायला हवी. आता ही पूजा कशी करायची आहे ती मी तुम्हाला सांगते. आता ज्यांच्याकडे गायी किंवा तिचे वासरू वगैरे असते तिथं ऑब्व्हियसली ती पूजा करतातच, पण प्रत्येकाकडे गाय वासरू नसतात. तर आता प्रतिकात्मक मूर्त्या सुद्धा भेटत असतात. माझ्याकडे पण खूप छान एक प्रतिकात्मक मूर्ती आहे जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दाखवेल. तर काय करायचं या दिवशी सकाळी ही जी प्रतिकात्मक मूर्ती असते ना ती आपल्या तुळशीजवळ ठेवायची. ठीक आहे. आणि तिथे तिची पूजा करायची. तर या दिवशी असं म्हटलं जातं की आपण ही जी तुळशीजवळ प्रतिकात्मक पूजा मूर्ती ठेवतो ना गाय वासराची त्या गाय वासराच्या मूर्तीला वासवदत्तेचं रूप प्राप्त होत असतं. म्हणजे एक प्रकारे आपण प्रत्यक्षात वासवदत्तेचीच पूजा करत असतो. ठीक आहे. त्यांची पूजा अर्चा करायची, संध्याकाळी त्यांना नैवेद्य अर्पण करायचं. थोडक्यात काय तर या तुळशीजवळ ठेवलेल्या या गाय वासराच्या प्रतिकात्मक मूर्तीला जे वासवदत्तेचं स्वरूप प्राप्त होत असतं त्यावेळेला तिचं एक प्रकारे आपण बारसच करत असतो. बरोबर आहे. म्हणूनच या दिवसाला कदाचित वसुबारस असं पण म्हटलं जात असावं. तर मित्रांनो, आपण वसुबारस म्हणतो. ठीक आहे. तर वसुबारस पण म्हणतो आणि बारस एक प्रकारे तुम्हाला बोलली मी, एक प्रकारे आपण गायचं बारसच करत असतो. ठीक आहे. तर हे बारस आणि बारस किती फरक आहे बघा. फक्त आपण जर बारस बोललो, वसुबारस बोललो तर ते साधं वसुबारस होतं, पण आपण या सवर जर जोर दिला तर ते वसु बारस होतं. बरोबर आहे. तर बारस किंवा बारस म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्य बीजाची निर्मिती किंवा उत्पत्ती म्हणजे बारस किंवा बारस. तर या दिवशी गायीच्या अंगी निर्माण झालेल्या लहरींचा आपण नक्कीच लाभ घ्यायला हवा. ती गायीची पूजा करून, गायीचं स्मरण करून आणि या गायीच्या स्मरणासाठी किंवा आदरयुक्त स्मरणासाठी आपल्याला बापूंनी एक खूप छान सुंदर अतिशय सोपा असा मंत्र सांगितलेला आहे जो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्रांनो, अशी पण एक आख्यायिका आहे की ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी समुद्र मंथनातून 5 कामधेनूंची उत्पत्ती झाली आणि या 5 कामधेनूंपैकी एक कामधेनू म्हणजे नंदा. तर या नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशूनच आपण वसुबारस हा सण साजरा करत असतो. मित्रांनो, या दिवशी ना काही ठिकाणी गहू, मूग आणि त्यापासून बनवलेले पदार्थही खाल्ले जात नाही. तर त्यामागची पण एक खूप छान आख्यायिका आहे. एका गावात एक वृद्ध महिला राहत होती. तिला एक सून होती. तर त्या वृद्ध महिलेकडे खूप गुरे, ढोरे, वासरे, गाई, म्हशी असं होतं. ती रोज सकाळी
शेतावर जायची काम करण्यासाठी. तर त्या दिवशी पण ती शेतावर जायला निघाली आणि तिने सुनेला सांगितलं की मी शेतावर जात आहे, तोपर्यंत तू गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढून ठेव आणि शिजवून ठेव. आता ती शिजवून ठेवण्याच्या अगोदर आहे ना गव्हाळे मुगाळे असं बोलली. तर त्या वृद्ध स्त्रीने फार कौतुकाने तिच्या गोठ्यातल्या 2 वासरांना गव्हाळे आणि मुगाळे हे नाव दिलेलं होतं. खूप कौतुकाने नाव दिलेलं होतं, पण सुनेच्या ते लक्षात आलं नाही. तर ज्यावेळेला सासू बोलली तिला की मी जाते आहे शेतावर आणि तू गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढून ठेव, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं तिने सांगितलं आणि ती शेतावर गेली. तर त्याप्रमाणे सुनेने तो शाब्दिक अर्थ घेऊन गहू आणि मुगाचे दाणे काढून ठेवले आणि ती गोठ्यात गेली. गव्हाळे मुगाळे या 2 वासरांना तिने ठार मारलं, त्यांचं मांस शिजवून ठेवलं आणि ती सासूची वाट बघत बसली. सासू दुपारी आली आणि सुनेने पान वाढायला घेतलं. तर पानात सासूने ते मांस बघून सासूला खूप आश्चर्य वाटलं की हे काय आहे असं करून. तर मग सुनेने सगळा प्रकार घडलेला सांगितलं की तुम्ही असं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी हे गव्हाळे मुगाळ्याचं मांस शिजवून ठेवलं. तर सासू खूप घाबरली आणि तशीच ती देवाजवळ गेली, देवाची माफी मागायला लागली आणि देवाला विनवण्या करू लागली की माझ्या सुनेकडून हा चुकून अपराध घडला आहे, ऐकण्यात किंवा गैरसमजुतीतून हा अपराध घडलेला आहे, तिच्याकडून चूक झालेली आहे, तिला क्षमा करा आणि माझे गव्हाळे मुगाळे हे 2 वासरे जिवंत करा, नाहीतर मी संध्याकाळपर्यंत माझ्या ज्या गायी आहेत ज्या आता चरायला गेलेल्या आहेत बाहेर त्या येईपर्यंत माझे हे वासरे जिवंत करा, नाहीतर मी संध्याकाळी माझा प्राण इथेच देईन. आणि ती तशीच देवासमोर निश्चय करून तिथेच देवासमोरच बसून राहिली. तिची देवावर खूप श्रद्धा होती, देवालाही तिचा निश्चय बघायचा होता. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली. देवाने त्या वृद्ध महिलेचा निश्चय बघितला. संध्याकाळ झाली, त्यावेळी गायी पुन्हा घरी आल्या आणि आपली वासरे त्यांना दिसली नाही, त्याच्यामुळे त्या हंबरडा फोडू लागल्या. त्या वृद्ध महिलेला खूप विचारात पडले की आता कसं होणार असं. तिने देवाला विनवणी केली. देवाने तिचा निश्चय बघून त्या 2 गव्हाळे जिवाळे या नावाच्या वासरांना जिवंत केलं आणि त्या वासरांचा आवाज ऐकून महिलेला खूप बरे वाटले आणि ती वासरे उड्या मारत मारत आपल्या गायींजवळ गेली आणि त्यांचं दूध प्यायला लागली आणि त्याच वेळेला त्या गायींचं हंबरणं पण थांबलं. तर त्या वृद्ध महिलेला खूप आनंद झाला, तिच्या सुनेलाही खूप आश्चर्य वाटले आणि मग त्यांनी संध्याकाळी या गाय वासरांची पूजा करून त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य खाऊ घातला. तर अशी ही गव्हाळे मुगाळेची गोष्ट आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच बापूंनी पण आपल्याला या गोमातेची, या कामधेनूची कृपा आपल्यावर व्हावी, आपल्याला कामधेनूमुळे सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा आपल्या उंबरठ्याजवळ गोपद्म काढायला सांगितलेली आहेत. बरोबर आहे, रोज जर आपण काढलं तर ते चांगलंच असणार आहे, पण नाही जमत असेल तर आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा आपण हे गोपद्म आपल्या उंबरठ्याजवळ काढायची आहेत. ठीक आहे. आणि पण वसुबारसच्या दिवशी तर बापूंनी आपल्याला आवर्जून 4 गोपद्म काढायला सांगितलेली आहेत आणि त्यानंतर हे गोपद्म काढून झाल्यानंतर त्या गोपद्मांकडे बघून आपण ओम श्री सुरभ्य नमः हा मंत्र कमीत कमी 5 वेळा म्हणायचा आहे, असं बापूंनीच आपल्याला फार पहिलेच सांगून ठेवलेलं आहे. बापू म्हणतात की ओम श्री सुरभ्य नमः या मंत्राच्या जपानेच ऋषी वशिष्ठांना कामधेनू प्राप्त झालेली होती. त्याच्यामुळे ओम श्री सुरभ्य नमः हा कामधेनूचा सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी आपल्याला जमेल त्या वेळेला आपण या गोपद्मांजवळ जायचं आहे. त्या गोपद्मांकडे बघून आपण ओम श्री सुरभ्य नमः हा मंत्र कमीत कमी 5 वेळा म्हणायचा आहे. जास्त म्हटलं तर ते आपल्याच फायद्याचं असणार आहे. चला तर मग मित्रांनो, आज पुरता एवढंच. तुम्हाला वसुबारसच्या आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. काही चुकलं असेल तशा मस्त भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.